भावना भलतीच खुश झाली. आता बसला उभं राहणं नको की रिक्षाचा खर्च नको. तिने सासऱ्याला वाकून नमस्कार केला. अरे वा, आम्हाला वाटलं होतं असले नमस्कार तुमच्या अटीत बसत नाहीत. खरं तर नाहीच. लग्न झाल्यावर जो येईल त्याला नमस्कार करायला सांगितलं जायचं. का म्हणून कुणाच्या पाया पडायचं, नमस्कार करायचा? नमस्कार करावा असं आतून वाटलं पाहिजे. ती व्यक्ती आदराला, नमस्काराला पात्र हवी. उगाच आपलं वयाने मोठं म्हणून कर नमस्कार, मला नाही पटत, भावना म्हणाली. बरोबर आहे, पण आज तुझ्या सासूला पण नमस्कार कर, तिला बरं वाटेल. नाही, त्यांना नमस्कार करावा असं अजून तरी मला वाटत नाही. बाबा, तुम्हाला आज नमस्कार केला तो लिवण्यासाठी नाही, ते तर निमित्त. पण लग्न होऊन या घरात आल्यापासून तुम्हीच मला फक्त समजून घेतलं. अनिल सर्व गोष्टी आपल्या आईच्या नजरेतनं पाहत होता. त्यामुळे त्यानं माझा विचार फारसा केलाच नाही. लग्न झाल्यावर माझ्या मनाविरुद्ध मला मंगळागौर पूजायला लावली. हरतालिका, वटपौर्णिमा करावी लागली. वसुबारस, ऋषीपंचमी असले मूर्खपणाचे उपवास करावे लागले. शेवटी आईच्या आजारपणाचं खोटं कारण सांगून मी माहेरी निघून गेले. दोघांनी फिरायला जायचे तरी आईला विचारून तिची परवानगी घेऊन. काही आणायचं म्हटलं तरी आईची मर्जी हवी. कंटाळले मी या गोष्टींना. सुशिक्षित मुलींना हा छळच वाटतो. मारहाण, उपासमार, माहेरून अमुकान तमुकान हाच फक्त छळ असतो असं नाहीये. ते काहीही या घरात झालं नाही, पण मनाविरुद्ध वागायला लावणं ही चूकच, तोही छळच, अपमानच. पण आत्ता सासूबाईचं आणि तुझं जमतं असं दिसतंय. अनिल पण खुशीत आहे, पण त्यासाठी मला माझ्या अटी घालाव्या लागल्या. बाबा, बाप लेक, आई लेक, बहीण भाऊ ही तर एका रक्ताची माणसं, पण त्यांचं तरी कुठे जमतं. आम्ही दोघी तर अगदी निराळ्या वातावरणातल्या. काळ, विचार, वय, नाव गाव कुठेच काही धागा नाही. सासू सुनेचा पटायला, त्यांच्या मनाचे सांधे जुळायला वेळ लागणारच. ते आपण डोळसपणे मान्य करायला हवं. मी ते तसं मान्य केलंय.